इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एका तरुण शेतकऱ्याची 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार लखन रामचंद्र ठोंबरे याला सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल सिद्धरामप्पा न्यामणे वय 55 राहणार उत्तर कसबा याने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणुकीसाठी न्यामणे याने पोलीस ठाण्यातील शासकीय वाहनाचा वापर केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या न्यामणे याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या सांगण्यानुसार पोलिसांचे वाहन नेणारा चालकही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी 5 पोलीस चालकांची चौकशी केली. खानापूर जिल्हा सांगली तालुक्यातील बलवडी भाळणी येथे अमर सुनील तुपे वय 30 यांना लखन ठोंबरे तसेच अन्य एक पुरुष आणि महिलेने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तुपे यांनी जानेवारी ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत त्यांना पैसे दिले. तुपे यांनी UPI द्वारे 6 लाख रुपये तर 2 एप्रिल रोजी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर 22 लाख रुपये रोख दिले. दागिने देण्याच्या दिवशी रेल्वे स्थानकासमोरील विश्व हॉटेलजवळ ठोंबरे आणि तुपे यांची भेट झाली. मात्र त्याच वेळी अचानक पोलिसांचे वाहन तिथे आले आणि संशयितांना ताब्यात घेऊन गेल्याचा बनाव रचण्यात आला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने फिर्यादीने सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या हा गुन्हा शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे तपास करत आहेत. या प्रकरणात मुख्य सूत्रधार लखन ठोंबरे, मोहन केकडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल न्यामणे यांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस चालकासह अन्य एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे.